नमस्कार मंडळी. मित्रांनो, आज एक वेगळा विषय आणि विषय असा आहे की ग्रामीण भागातील तरुण मुलं येतात एकत्र आणि चित्रपट बनवतात. आणि चित्रपटही ऐतिहासिक असतो. नक्की चित्रपट कुठला आहे, कशा पद्धतीनं केला आहे, काय अडचणी आल्यात, हे सगळं विचारूया. माझ्यासोबत टीम आहे. पहिल्यांदा चित्रपटाचं नाव सांगा. धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर एक युग असं नाव आहे चित्रपटाचं. तुम्ही डिरेक्टर आहेत? येस. बरं. आता डिरेक्टर पण तुमची पार्श्वभूमी सांगा थोडी. साधारणतः 2011 ते 2015-16पर्यंत मी नाटक म्हणजे नाटक लेखन, परत रोल आणि चित्रपट सेटवर एक नाही का म्हणजे सेटिंगमध्ये किंवा प्रोडक्शनमध्ये अशी कामं केली होती 2015पर्यंत. आणि 15-16च्या दरम्यान मग मी स्वतः एक चित्रपट बनवला. त्याला 3 वर्ष गेली. तो 2019ला रिलीज केला. एक प्रादेशिक पिक्चर म्हणता येईल त्याला आपल्याला. आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांना माहिती लॉकडाऊन पडलं, त्यामध्ये 2 वर्ष अशीच गेली. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं असा एक चित्रपट बनवावा की म्हणजे वेगळा विषय. आता हिस्टॉरिकल हा काही वेगळा विषय नाही, हिस्टॉरिकल पिक्चर असणं हा काही वेगळा विषय नाही, पण हिस्टॉरिकलमध्ये वेगळं असं काय तर पटकन लक्षात आलं अहिल्यादेवी होळकर. तर ह्याचं कारण असं आहे की अहिल्यादेवी होळकर नाव तर जगप्रसिद्ध आहे, पण त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या, त्यांचं आपल्या देशासाठी योगदान म्हणजे ॲक्च्युली छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केलं. आणि त्याचा जो वारसा आहे तो अहिल्यादेवी होळकर यांनी अगदी त्यांच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्यांची कारकीर्द संपली आणि इंग्रज आले, इथंपर्यंत त्यांनी ते टिकवून ठेवलं होतं. तर मग म्हटलं हीच व्यक्तिरेखा आहे अहिल्यादेवी होळकर, ह्याच्यावर आपण चित्रपट बनवावा. तिथून एक संघर्ष चालू झाला आणि संघर्षाबरोबर एक महाराष्ट्राची गुणी अभिनेत्री भूमिका साकारते अहिल्यादेवी होळकर यांची. तर मला सांगा, ही भूमिका ज्यावेळेस आली त्यावेळेस तुम्हाला अगोदरच सगळ्या गोष्टी माहीत होत्या का? कशा पद्धतीनं तयारी केली ते सांगा पहिल्यांदा. खरं तर तयारी ही माणसाची मला असं वाटतं की आधी होत असते. म्हणजे हे विधिलिखित होतं की काय की मी अहिल्या मातोश्रींची व्यक्तिरेखा करणार आहे. म्हणूनच लॉकडाऊनमध्ये माझ्या भावाने मला लाठीकाठी शिकवली. काही दिवस मी त्याचं प्रशिक्षण त्याच्याकडून घेतलं. म्हणजे कैद होतो आपण सगळे, पण त्याच्यातही काहीतरी प्रोसेस सुरू होती. प्रताप गंगावणे सर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे लेखक. तर त्यांनी एक दिवस असाच फोन केला आणि मला सांगितलं की मी अहिल्यादेवींवर चित्रपट लिहितो आणि त्याच्यात अहिल्यादेवींची भूमिका तू करशील. आणि म्हटलं ओके. प्रचंड आनंद होता आणि कुठेतरी मेंदूतल्या कोपऱ्यात अहिल्यादेवींविषयीचा अभ्यास, त्यांच्याविषयीचं काहीतरी एक कनेक्शन व्हायला सुरुवात झाली होती. त्यात काहीच घडलं नाही. एक दिवस अचानक मला सुशांत सरांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की मी अहिल्यादेवींवर चित्रपट करतोय आणि अहिल्यादेवी तुम्ही करावी अशी इच्छा आहे. मला म्हणजे इतका आनंद झाला होता, कुठलीही गोष्ट न विचारता मी त्याला होकार दिला होता. कारण कुठेतरी मनात आपण ती स्वप्न बघत होतो, ती स्वप्न विणत होते आणि समोरून प्रोडक्शन हाऊस तिकडचं नसलं तरी हे आहे आणि यांनी विश्वास ठेवलाय, ही फारच मोठी गोष्ट होती. त्यामुळे प्रोसेस सुरू होती. आता एवढं ऐतिहासिक मोठं कॅरेक्टर करायचे तुम्ही सांगितले, प्रोसेस चालू झाली, पण बाकी असतं तयारी. कारण एक थरारपट आहे पूर्ण त्यांच्या आयुष्यात. तर कशा पद्धतीनं तुम्ही बाकी तयारी केली? म्हणजे युद्धाचे अनेक प्रसंग आहेत, तर कशा पद्धतीने ती तयारी केली? मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाची माझ्या मनात माझ्यासाठीची ही तयारी होती की आत्तापर्यंत महाराष्ट्राने राणू अक्का ही व्यक्तिरेखा साकारताना मला बघितलं आहे. आणि जेव्हा ते हा चित्रपट बघतील आणि मला अहिल्या मातोश्रींची व्यक्तिरेखा करताना बघतील, तेव्हा त्यांना असं नाही वाटलं पाहिजेत की हे सेमच आहे. ज्या वेळेला प्रेक्षक बघतील त्यावेळेला इकडे स्वराज्यरक्षक संभाजी आणि इकडे धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर, तर त्याच्यात कुठेतरी एक विभागणं असली पाहिजेत. मी एकसारखंच करते असं नसलं पाहिजे. त्यामुळे ही मनापासून मेंदूपासूनची तयारी होती. दुसरी अर्थातच फाईट सिक्वेन्स सगळ्यात महत्त्वाचे आहेत, जे आमच्याच टीममधल्या एका कलाकाराने केलेले आहेत ते सगळेच. तर त्याची रिहर्सल, त्याची प्रॅक्टिस, त्याच्यातली दुखपत जी काय झाली असेल ती, तर ही सगळी प्रोसेस होत होती. मला असं वाटतं की हा चित्रपट आता लोकांच्या भेटीस येतोय 30 मेला, पण तरीही अहिल्या मातोश्रींना समजून घेण्याची प्रोसेस ही माझी अजून सुरूच आहे. बरोबर. महान व्यक्तिमत्व होते आणि त्यांचा आदर्श घेऊन आपण आयुष्यात चालत असतो. पण मी डिरेक्टर सरांकडे जातो.
सगळे झाली, तयारी झाली, सगळ्या गोष्टी चालू झाल्या. सगळ्यात महत्त्वाचं असतं टीम एकत्र करणं, गोळा करणं. आपण ग्रामीण भागातून येत असतं आणि पटवून देणं की मी फिल्म बनवतो आहे. तर ही तुम्ही टीम कशी गोळा केली? आता ह्याचं एक हे सगळं घडून आलं ह्याचं मेन कारण म्हणजे खरोखरच धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकरच बरं का. त्यांचा आशीर्वाद त्यांचा. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे टीम जुळली ही एक गोष्ट आहे, पण त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे ह्यांना मी फोन केला, म्हटलं असं असं करायचं आणि आपलं पिक्चर करायचं, तुम्ही कराल का? तर ह्यांनी मला एक SMS केला की अहिल्यादेवीच्या व्यक्तिरेखेसाठी विचारतायत ना. मला येस ऑब्वियसली त्यांच्याच व्यक्तिरेखेसाठी विचारतोय. फोन झाला आमचा. तर तो फोन जवळजवळ आमचा 22-25 मिनिटं चालला. पण त्याच्यामध्ये फायनान्शियली गोष्टी नव्हत्या. आम्ही प्रोडक्शन हाऊस कोणता ही गोष्ट नव्हती. मी काय ह्याच्या अगोदर केलं ही पण गोष्ट नव्हती. फक्त अहिल्याबाई होळकर. आणि ह्यांना एवढा आनंद झालेला की मी करते अहिल्यादेवी होळकर. 22 मिनिटं त्याच्यावर चर्चा झाली. मग भेटायचं ठरलं आणि ह्यांना स्क्रिप्ट वगैरे दिली आणि डन केलं. बाकी कुठल्या गोष्टीचं असं विचार नाही की काय फायनान्शियल काय कंडिशन तुमचे, म्हणजे वैयक्तिक वेगळी, पण आपली फायनान्शियल कंडिशन काय आहे, पिक्चर रेडी होईल का नाही वगैरे ह्या गोष्टी अजिबात नाही. म्हणजे आशीर्वादच अहिल्यादेवींचा. ऐतिहासिक चित्रपट म्हटलं की असतं संशोधन. तर आता भरपूर रेफरन्स तुम्ही शोधले असतील, अनेकांनी लिखाण काम केलेलं आहे. तर कुठला रेफरन्स घ्यावा हे कसं तुम्ही निश्चित केलं या चित्रपटासाठी? आता बघा, पहिल्यांदा मी ठरवलं की आपण कादंबरी वाचावी आणि काही कादंबऱ्या मी रेफर पण केल्या. पण त्याच्यामध्ये माझ्या एक लक्षात आली गोष्ट, मी स्टोरी पण लिहायला चालू केली होती कादंबरीवरती. पण कादंबरी हे त्या लेखकाच्या कल्पना असतात, ते काय खरंच असतं असं काय नसतं. हे मला असं जाणवलं की यार हे चुकतंय कुठंतरी. मग मी काय केलं की माझे गुरु आहेत थोडक्यात, त्यांनी सगळं मला हे जे लिखाण आहे त्यासाठी सगळं फुटेज पाठवलं, दिलं, प्रोव्हाइड केलं. राहुल वावरे असं त्या व्यक्तीचं नाव आहे. त्यांनी मला सांगितलं की वा ठाकूर यांचं साहित्य आहे, म्हणजे होळकरशाहीचा इतिहास भाग 1, होळकरशाहीचा इतिहास भाग 2. तर मग भाग 1 ह्याच्यामध्ये अहिल्याबाईंचं पूर्ण अगदी पुराव्यासहित सगळं आहे. त्याचं मी तेवढंच मग फक्त अभ्यास केला. वा ठाकूर यांचं होळकरशाहीचा इतिहास. अगदी चित्रपट सेन्सॉरला गेला त्यावेळेस मला त्यातल्या काही सीनचे हे मागितले, पुरावे मागितले. तर ते पुरावे पण मी लगेच ते सबमिट केले. वा ठाकूर यांचं जे काय साहित्य आहे ते सबमिट केलं आणि त्याच्यातून ही सगळी स्टोरी लिहिली गेली. बरं, मॅडमकडे जातो. ही व्यक्ती रेखा ऐतिहासिक आहे, त्याचबरोबर असती मानसिक तयारी. म्हणजे एक प्रकारचं आपण ते कॅरेक्टर जगतच असतो. तर हे जगत असताना तुम्हाला कुठल्या कुठल्या नवीन गोष्टी कळल्या की हे माहीतच नाहीत इतिहासात, अशा कुठल्या गोष्टी सांगा अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी? मी सुरुवात हीच सांगते की अहिल्या मातोश्रींविषयी हेच माहिती आहे की त्यांनी सगळ्या मंदिरांचे जीर्णोद्धार केले. बास, संपलं, एका वाक्यातच संपलं. त्यांनी किती लढाया केल्या. टिपू सुलतानसाठीच्या अख्खी एवढी मोठी लढाई त्यांच्या शब्दावर ती लढली गेली आणि त्यांना त्याचं किती, टिपू सुलतानविषयी किती राग होता. ह्या सगळ्याच गोष्टी जर जाणून घेतलं तर आपल्याला कळेल की त्या खऱ्या अर्थाने फक्त जीर्णोद्धारापुरत्या मर्यादित नव्हत्या, त्या खऱ्या अर्थाने धर्मरक्षक होत्या. आता तुम्ही हे कॅरेक्टर सुरुवात केली, तर मला सांगा की कुठला असा चित्रपट ज्यावेळेस शूट करतो त्यावेळेस असा एक प्रसंग असतो, हा प्रसंग तुम्ही अनेक भूमिका केल्यात, पण हा प्रसंगात अभिनयाचा कस लागला? निश्चितच चित्रपटात लोक बघतील, पण तुमच्या जवळच असा एक सीन सांगा की त्या अनुषंगानं चित्रपटात बघतील लोक, असं तुम्हाला वाटलं की नाही ही तर माझा खरंच कस लागला अभिनयाचा? अहिल्या मातोश्रींचा मरणाचा सीन जो खरं तर आम्ही शूट करणार होते पहिल्या शेड्यूलला, तो पुढे ढकलत तो आम्ही शेवटच्या शेड्यूलला शूट केला. त्यामुळे त्याच्यावर पहिल्यांदा अभ्यास माझा सुरूच होता. कुठे श्वास घ्यायचा, कुठे थांबायचं, कुठे धाप लागेल, कुठे खोकला येईल, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात नोट डाऊन केलेल्या होत्या आणि त्याच्यावर अभ्यास करत होते. पण जेव्हा तो सीन शूट केला त्यावेळेला अक्षरशः मला चक्कर येत होती. म्हणजे पहिला जेव्हा कॅमेरा माझ्या समोर येतो तोपर्यंतचा एक वेळ म्हणजे मी फक्त श्वास घेत होते आणि तो नाकाने नाही, तोंड उघडं ठेवून श्वास जेव्हा आपण घेतो तेव्हा घशाला पूर्ण कोरड पडलेली आणि ती पडावी यासाठी मी साधारण एक आमचा तो सीन एक 3 तास वगैरे शूट झाला असेल. मी 3 तास पाणीच प्यायले नव्हते, कारण तो तसंच रिक्वायरमेंट त्याची तशी की ते तसं व्हायला हवं की त्या थुंकी नाही आहे तर ती गुटकी गिळताना तो जो त्रास होतो तो दिसायला हवा. त्यामुळे मला वाटतं की तो शूट करताना मला खूप त्रास झाला. म्हणजे नंतर जेव्हा मी त्या बेडवरून उठले तेव्हा मी सांगितलं की मला काय होतंय आत्ता. त्याच्यानंतरही मला चक्कर येत होती. मी खुर्चीवर बसले शांतपणे. त्यामुळे मला वाटतं की
इमोशनली पण तो सीन फारच होता की आता अश्विनीला कुठेतरी आता मातोश्री सोडून चालल्यात, हाही एक ती भावना होती की काय माहीत नाही. आणि त्यावेळेला मला असं होतं की हा शेवट ज्या माणसाच्या आयुष्यात, म्हणजे मी माझ्या समोर मरणारा माणूस माझे वडीलच बघितलेत, त्यामुळे ती भावना मला अशी होती की ही सगळी माणसं जी आत्ता सरदार आणि ही माझी माणसं माझ्या समोर उभे आहेत, तर ह्यांना ते खरं फील झालं पाहिजेत की आता मातोश्री खरंच सोडून चालल्यात, आता काय होणार आहे पुढचं. आणि ह्यांचे विचार, ह्यांचं रागवणं, यांचे सगळी काम करण्याची पद्धती आता आपल्याला नाही, आपण पोरके होणार आहोत, ही जी भावना असते ही कुठेतरी खूप जास्त स्ट्रॉंग होती मला असं वाटतं. त्यामुळे तो सीन मला खूपच त्रास झाला. चित्रपटात पाहतीलच तो सीन. आता ही टीम असते आणि जसं सांगितलं टीम गोळा करत नाही, ती होत जाते, कोणाचं तरी एक आशीर्वाद असतो, दैवी शक्ती असते. आता काय असतं त्याच्या जोडीला की तुम्ही समजा चित्रपट केला तर त्याच्यानंतर असतं तो विकणं, मग किती थिएटरला रिलीज कुठं होते, कशा पद्धतीनं त्या गोष्टी ती सांगाव्यात थोडे. ओके, आता चित्रपट पूर्ण झाल्यावरती ऑब्विसली रिलीज करणं हा सगळ्यात मोठा टास्क असतो. आणि आपल्याला त्यासाठी म्हणजे आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतले काही डिस्ट्रीब्युटर आहेत, चांगले डिस्ट्रीब्युटर आहेत, तर त्यांनी आपल्याला चांगला सपोर्ट केला. म्हणजे अगदी आपल्याला आपण आपल्या स्वतःचे एक अभ्यास आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा लागला पाहिजे, नंतर आपण टप्प्याटप्प्याने वाढवू, तर त्या गोष्टी आपण प्रेझेंट केला डिस्ट्रीब्युटरसोबत की हे असं मला करायचं आहे. तर अगदी 30 मेला जो पिक्चर रिलीज होतोय तो एक 40-50+ थिएटर्सला पहिल्यांदा रिलीज होतोय आणि त्याच्यानंतर आम्ही सेकंड वीक, थर्ड वीक हे ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण कव्हर करणार आहोत. कव्हर करतोय. बरं, आता चित्रपटात तर आपण चर्चा करतो, ह्या अनुषंगानं जे नवीन अभिनयात येतात आणि प्रत्येकाला असं असतं की आपण ॲक्टर आहोत, की सुरुवात कशी केली अभिनयात, का आपसूक तुम्ही करत गेला, कशा पद्धतीने ते सांगा. नाही, असं आपसूक नसतं. आपल्या आजूबाजूची माणसंच आपल्याला थोडंसं कौतुक करून मोठं करत असतात. पसरणी आणि आजूबाजूची खेडेगावं इथे 2-2 दिवसांच्या यात्रा असतात आणि यात्रांमध्ये आधीपासूनच गावातलीच मंडळी नाटक बसवतात, तिथलीच मंडळी ते डिरेक्ट करतात, परफॉर्म करतात. असं माझ्या गावात सुद्धा तीच पद्धत आहे. शिवाय इकडे लहान मुलींच्या डान्स स्पर्धा, आत्ता ते प्रमाण कमी झालं, पण जेव्हा मी लहान होते तेव्हा ते प्रमाण जास्त होतं. आणि मग त्यावेळी सुद्धा माझे वडील डान्स शिकवायचे आणि मी परफॉर्म करायचे, त्यात नंबर यायचा. तर इथूनच ती सुरुवात झाली होती. वडील राज्यनाट्य स्पर्धेत काम करायचे अभिनेता म्हणून. पसरणीमध्ये त्यांच्या हाताखाली मला तयार होता आलं आणि आमच्या यात्रेत आम्ही यदाकदाचित हे नाटक नानांनी डिरेक्ट केलेलं, त्यांच्यासोबत काम करता आलं. म्हणजे अक्षरशः तुम्ही 1.5 पायावर उभे आहात तर म्हणजे छडी घेऊन वगैरे की असं नाही उभं राहायचं. इथपासून ते एक सीन, त्या सीनमध्ये तू जर 25 वर्षाचे आहेस आणि दुसरा सीन त्यानंतर लगेच पडतो ज्यात तू 50 वर्षाचे आहेस, तर तुझ्या आवाजातला फरक पण झालेला असेल, 50व्या वर्षी तुला काहीतरी आजार पण झालेला असेल किंवा चालण्यात बदल झालेला असेल, या सगळ्याचा अभ्यास करायला मला वाटतं त्यांनी शिकवलं. आणि त्यामुळेच ते हळूहळू मग कॉलेजमध्ये यूथ फेस्टिवल, मग एकांकिका स्पर्धा, मग मुंबईला गेले आणि प्रायोगिक नाटक, मग त्यातून व्यावसायिक नाटक, तर ते मग सुरू झालं. एका दिवसाचा प्रवास नाही आहे, खूप दिवसाचा प्रवास आहे. त्यामुळं आपण त्यांना आत्ता पडद्यावर बघतोय, छोट्या असो किंवा मोठ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठीक आहे, प्रत्येकाकडे एक संकल्पना असते, प्रत्येकाला एक चित्रपट बनवायचा असतो, पण सगळ्यात महत्त्वाचा असतो पैसा. तर पैसा पुरवणारे वितरक आहेत, तर कसं ही सगळं गोळा केलं. आम्ही ठरवलं होतं म्हणजे सुरुवातीला आम्हाला सामाजिक सपोर्ट भेटेल, राजकीय सपोर्ट भेटेल, तसं काय मला भेटलं नाही. पण आम्ही आमच्या स्वतःच्या पाया उभा राहिलो आणि ह्या प्रोजेक्टसाठी आम्ही पैसे गोळा केले. त्यामध्ये घरच्यांचा सपोर्ट, आमच्या टीमचा सपोर्ट, ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही हा प्रोजेक्ट तयार केला. फिल्म 30 तारखेला रिलीज होते. ही फिल्म का बघावी, तुम्ही सांगा पहिल्यांदा मॅडम, ही फिल्म का बघावी प्रेक्षकांनी. अहिल्या मातोश्री यांनी फक्त मंदिरांचा जीर्णोद्धार नाही केला, तर त्या खऱ्या अर्थाने रणरागिणी आहेत आणि म्हणून हा चित्रपट बघितला पाहिजेत. हा चित्रपट बघितल्यानंतर मला असं वाटतं की शाळा कॉलेजेसमध्ये वेशभूषा स्पर्धांमध्ये अहिल्या मातोश्रींची व्यक्तिरेखा साकारून त्यांच्याविषयी 5 वाक्य बोलणाऱ्या ज्या पण कोणी मुली असतील, त्या मुली फक्त हातात पिंड नाहीत घेणार, तर ते एका हातात तलवार नक्की घेतील. आणि कुठेतरी काळाची गरजसुद्धा आहे असं मला वाटतं, कारण अहिल्या मातोश्री
मातोश्रींनी त्या 2 गोष्टींचा समतोल राखला. कारण आपला धर्म हा आपला पाया मजबूत करत असतो आणि त्यामुळे आपले विचार मजबूत होत असतात आणि त्या विचारांवर चालत असताना आपल्यावर कुठलं संकट आलं तर मग लढायला पाहिजेत. तर ह्या 2 गोष्टींचा समतोल हा मातोश्रींनी राखला आणि तोच आपल्या सगळ्यांना बघावा, आपल्या पुढच्या पिढीपर्यंत तो पोहोचवावा, हीच आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. 30 तारखेला रिलीज, जवळच्या आणि लांबच्या बी थिएटरात आहे, हा. थिएटरमध्ये. आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे तर आहेच. मी थोडं काही इतिहासामधले काही संदर्भ डिटेल सांगतो, म्हणजे का बघावा. तर आपल्याला माहिती आहे अटकेबार झेंडा, आपण सहज उच्चारतो अटकेबार झेंडा लावला वगैरे वगैरे. ते मराठ्यांनी अटकेबार झेंडा लावला, ह्यात होळकरांचं काय योगदान आहे ते ह्या पिक्चरमध्ये आहे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये आपल्याला माहीत नाही, आपण म्हणतो अटकेबार झेंडा लावला. त्यात मल्हारराव होळकरांनी काय केलं, अहिल्यादेवी होळकरांनी काय केलं, तुकोजी होळकरांनी काय केलं, हे एक्झॅक्ट हे स्पेसिफिकली कोणालाही माहीत नाही. तर अशी बरीच कारणं आहेत. त्यातलं हे एक कारण आहे की अटकेबार झेंडा मराठ्यांनी लावला, त्याच्यामध्ये होळकरांचं खूप मोठं योगदान आहे. परत मगाशी सांगितल्याप्रमाणे की टिपू सुलतान, हे जगाला फक्त नाव माहिती आहे टिपू सुलतान, ते कोणाविरुद्ध लढला, त्याला कोणी म्हणजे मराठ्यांमध्ये कोणी त्याला धूळ चारली, कोणी हरवले, कोणाला माहीत नाही. तर तुकोजी होळकर हे समोर लढले टिपू सुलतान, हरवले म्हणजे आपल्या हिंदू धर्मासाठी. तर ह्या ज्या गोष्टी, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या माहितीच नाही आहेत. म्हणजे जीर्णोद्धार वगैरे मॅडमने सांगितल्याप्रमाणे ते सगळ्याला माहिती आहे, पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत. हे संदर्भ तुम्हाला 2 सांगितले, एक म्हणजे अटकेबार चित्रपटात पाहिला, बाकी चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळतीलच.